नमस्कार मित्रांनो. तर आज आपण आलेलो आहोत तेर ह्या ठिकाणी. आपण पाहू शकता गोरोबा काकांच्या मंदिराचा हा सुंदर परिसर आणि काकांच्या मंदिरासाठी हे महाद्वाराचं बांधकाम सुरू आहे. मित्रांनो, संत गोरोबा काका यांना गोरा कुंभार म्हणून पण ओळखले जात होते. तर सांगण्याचा एक आणि दाखवण्याचा एकच उद्देश आहे. वेगवेगळ्या संतांची, वेगवेगळ्या गडकिल्ल्यांची आणि वेगवेगळी माहिती आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून आज आपल्यांना पुरवत आहोत मित्रांनो. दाखवण्याचा हा प्रयत्न आहे ब्लॉगच्या माध्यमातून. ब्लॉगचे नाव भागवत विथ ब्लॉग आहे. नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मित्रांनो, आपण जात आहोत काकांच्या महाद्वाराकडे. काकांच्या मंदिराचे दर्शन, मंदिरातील वेगवेगळी माहिती दाखवण्याचा हा छोटासा प्रयत्न आपण करत आहोत. हा जो सुंदर परिसर आहे, हा मंदिराचा परिसर आहे. संत गोरोबा काकांना गोरा कुंभार म्हणून पण ओळखले जात होते. गावामध्ये गोरा कुंभार म्हणत असत. आणि हे जे संत आहेत हे 13व्या शतकातील संत आहेत. काकांचा जन्म सुमारे इसवी सन 1267 या साली तेरमध्ये झाला. आणि तेर या गावाचे नाव त्यावेळेस तगर असे होते. त्याचा नंतर तेर म्हणून उच्चार सुरू झाला. तर मंदिराचा हेच महाद्वार आहे. आणि मंदिराच्या आजूबाजूला काही संतांच्या समाध्या पण आहेत, जे त्या काळास होऊन गेलेले आहेत. मित्रांनो, पाहू शकता. आपण दाखवण्याचा प्रयत्न आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून करत आहोत आणि आपण संत गोरोबा काकांच्या मंदिराकडे जाण्याचा प्रयत्न करत आहोत. मंदिरामध्ये जाऊन आपण मंदिराची विशिष्ट माहिती आपण आपल्यासाठी दाखवत आहोत. ह्या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवण्याचा एवढाच प्रयत्न आहे की घर बसल्या आपल्याला काहीतरी नवीन पाहावयास मिळत आहे. हे जे मंदिर आहे हे कालेश्वराचे मंदिर आहे आणि इथे महाशिवरात्रीच्या वेळेस सोमवारी इथे महाशिवरात्रीच्या वेळेस यात्रा भरत असते. सोमवारी गर्दी असते. तर आपण मंदिरामध्ये जात आहोत मित्रांनो. हा नंदी आहे मंदिराच्या समोरच. आणि हे जे पिंड आहे हे एक स्वयंभू पिंड आहे मित्रांनो. त्या काळातील एक अतिशय प्राचीन मंदिर आहे आणि हे मंदिर दाखवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. हे जे मंदिर आहे हे पाहू शकता. आणि हे असेच वेगवेगळे दर्शन आपण करू शकता मित्रांनो. आणि आपण आलेलो आहोत गोरोबा काकांच्या एकदम समाधी मंदिराच्या समोर आलेलो आहोत. हे जे आहे हे काकांचं समाधी मंदिर आहे मित्रांनो. गोरोबा काकांना गोरा कुंभार म्हणून पण ओळखले जाते आणि समाधीच्या एकदम समोरच पादुका पण ठेवलेल्या आहेत. आणि आपण जात आहोत त्यांच्या समाधी मंदिरापर्यंत. आणि आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्याला घर बसल्या काकांचं दर्शन करून देत आहोत मित्रांनो. तर आपण जात आहोत काकांच्या समाधी मंदिराकडे आणि समाधीपाशी. तर हे पाहू शकता. इथे दर आषाढी एकादशी असेल, कार्तिकी एकादशी असेल, पंधरवाडी एकादशी असेल, तर भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात मित्रांनो. तर चला करूया आपण काकांचे दर्शन. हेच ते मंदिर आहे, हेच ते समाधी मंदिर आहे जिथे आपण म्हणत असतो गोरोबा काकांचे समाधी मंदिर, काकांचं मंदिर. तर हेच आहे. काकांच्या मागल्या बाजू शकता विठ्ठल रुक्मिणी माता आहेत आणि काकांचे जे समाधी स्थान आहे. आपण जात आहोत जे पाण्यावर तरंगलेली वीट जे म्हणतात ना, त्या विटेकडे जात आहोत. तर हेच ती वीट आहे. आपण दाखवण्याचा हेही प्रयत्न करू की आपल्याला घर बसल्या हे वीट खरंच पाण्यावर तरंगते का, तर हे दाखवण्याचा प्रयत्न आपण करत आहोत मित्रांनो. तर हे जे वीट आहे मित्रांनो, तर हेच ती वीट आहे जे पाण्यावर तरंगते मित्रांनो. तर आपण पाहू शकता. हेच ती वीट आहे जे पाण्यावर तरंगते आणि आपल्याला तरंगताना पण दिसत आहे. वरून जाळी लावलेली आहे मित्रांनो, जास्त खराब होऊ नये, कोणी काय करू नये म्हणून. तर आपण मंदिराच्या मागील बाजूस जाण्याचा आणि मंदिर परिसर दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. अतिशय निसर्गरम्य परिसर. पाणी पिण्याची सुविधा आतमध्ये केलेली आहे मंदिर प्रशासनाने. हे पाहू शकता कमानी. आणि जात आहोत आपण मंदिराच्या मागील बाजूस, जे नवनवीन दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण आलेलो आहोत मंदिराच्या मागे. हे भगवान महाकालेश्वराचे शिखर आहे. अतिशय प्राचीन काळामधील बांधकाम आहे मित्रांनो.
पाहू शकता आपण. आणि हे जे आहे ते गोरोबा काकांचे शिखर आहे. हे काकांच्या मंदिरामागील भगवान विष्णूंची मूर्ती आहे प्राचीन काळामधील, आणि बांधकाम एकदम विटा आणि चुनखडीमध्ये बांधलेलं आहे. हे शिखर दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्याला घर बसल्या वेगवेगळी माहिती दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. पाहू शकता आपण. आणि मंदिराच्या मागील बाजूला हे मंदिर अजून एक भगवान भोलेनाथांचे मंदिर आहे. आणि हा नंदी, हे पण मंदिर अतिशय प्राचीन काळातील मंदिर आहे. पाहू शकता आपण. आणि याचे पण दर्शन आपण करू शकता. तेरला आल्यास हे सर्व पाहिल्याशिवाय आपण वापस जाऊ नका मित्रांनो. आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. नक्कीच आपण आमच्या ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे याची काळजी तुम्हीच घेतली पाहिजे. शेअर करा मित्रांनो. आणि आपण पुढील ब्लॉगमध्ये असेच नवीन मंदिर, गड किल्ले दाखवत राहू आणि आपल्यापर्यंत पोहोचत राहू. हा जो निसर्गरम्य परिसर आहे, काकांच्या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे मित्रांनो. पाहू शकता एका नदीच्या ठिकाणी हे वसलेलं अतिशय सुंदर निसर्गरम्य ठिकाण आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.